हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग। आज आपण नॉनव्हेजमध्ये अंड्याची रेसिपी बघणार आहोत। अंडा म्हणजे एग रेसिपीमध्ये आपण आज बघणार आहोत। हे बघा, हे काय आहे? नूडल। याचा अर्थ आपण बघणार आहोत एग नूडल। हे बघा, असे 3 एग घेतले। 3 एग मस्त पॅनमध्ये त्याने म्हणजे थोडंसं तेल टाकून मस्त त्याला फ्राय केलं। फ्राय म्हणजे असं पोळा टाईप करून त्याला पलटी मारावं लागतं, त्यामुळे आपलं एग मस्त असं फ्राय करावं लागतं। आणि फ्राय झाल्यानंतर जो अंड्याचा जो एक वास असतो उग्र, तो निघतो। आणि त्याच्यानंतर आपल्याला शिमला कांदा, थोडेसे वेजेस टाकायला लागतात। वेजेस थोडे म्हणजे जास्तच असतात, कारण नूडलमध्ये जास्त व्हेजिटेबल असले ना की नूडल अगदी छान होतात। आणि हे बघा, हे असे फ्राय करायचे। फ्राय म्हणजे थोडंसं वाफेवरती त्यांना शिजवावं लागतं, कारण ते शिजले ना की नूडलला मस्त असा एक स्वाद येतो वेगळा। आणि हे बघा, याला चांगलं असं म्हणजे पॅनमध्ये हलवून त्याला असं मस्तपैकी शिजवायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे बघा नूडल घालायचे। नूडल घातल्यानंतर आपल्याला परत एकदा पॅनमध्येच ते मस्त असे शेक करून घ्यायचे, म्हणजे आपलं वरती खाली केले नूडल की ते मिक्स वेजेस होतात त्याच्यामध्ये। आणि हे बघा, त्याच्यात आपलं नॉर्मली मीठ, आणि आपल्या रेस्टॉरंटमध्ये हार्मफुल इन्ग्रेडियंट काही नसतात। आपले नॉर्मली जे सॉसेस वगैरे असतात, हरा कांदा, मीठ वगैरे। हे बघा, त्याने सोया आणि चिली सॉस घातलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यात मीठ घातलं होतं। आणि आता सॉसेस घातल्यावर परत बघा, आपण नूडल मस्त हलवून घेऊया। आणि हलवल्यानंतर आता मी थोडासा शॉर्ट व्हिडिओ केला आहे, त्यामुळे हे बघा, नूडल मस्त हलवले आणि गरम केल्यावर हे आपले असे नूडल तयार होतात। आणि हे आता आपली पार्सलची ऑर्डर आहे एग नूडलची। आणि हे बघा, ही शेवटची गार्निश त्याने हरा